भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त सोलापूर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी दैनिक तरुण भारत संवाद अंकाचे वितरण करून विक्रेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली। वाचन प्रेरणा दिनानिमित्त तरुण भारत संवादच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला। उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा, तीनही ऋतूमध्ये न थकता अखंडपणे वृत्तपत्र विक्रेते ठरलेल्या वेळी वृत्तपत्राचे वितरण करतात। गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे, काटेकोरपणे व निष्ठेने विक्रेत्याकडून वृत्तपत्राचे वितरण केले जाते। पहाटेपासून नागरिकांच्या हाती सत्य, ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचवण्याच्या त्यांच्या सेवेमुळे समाजातील माहितीची साखळी आजही अखंड सुरू आहे। त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तरुण भारत संवादने विद्यार्थ्यांना वृत्तपत्र वितरणाचे आवाहन केले होते। या आवाहनाचा प्रतिसाद देत शिवशंकर थोबडे प्रशालेतील यश विकास वाघमारे, सिद्धेश्वर प्रशालेतील सिद्धार्थ संतोष गुल्लोळी, पुल्ली कन्या प्रशालेतील वेदा नंदकिशोर हबीब आणि नेहा नंदकिशोर हबीब, तर लोकमंगल प्रशालेतील विश्वास प्रकाश बल्लारी आणि बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूलमधील गिरीप्रसाद शिवलाल तिवारी या विद्यार्थ्यांनी शहरातील विविध भागामध्ये तरुण भारत संवादच्या अंकाचे वितरण केले। नमस्ते, माझे नाव वेदा नंदकिशोर हबीब आहे। मी आता 10वी मध्ये शिकत आहे। आज 15 ऑक्टोबर रोजी APJ अब्दुल कलाम यांचा वाढदिवस म्हणून मी वृत्तपत्र वाटले त्यांच्या स्मृती म्हणून। आज त्यांची वाचन संस्कृती जपली पाहिजे। त्यांनी आज या मोबाईल आणि टेक्नॉलॉजीच्या काळात आपण वाचन संस्कृती जपली पाहिजे, आपण वाचलं पाहिजे। माझे नाव सिद्धार्थ शांतकुमार गुल्लोळे। 15 ऑक्टोबर रोजी APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मी घरोघरी पेपर वाटून मला सकाळचा आनंद मिळाला। मी इयत्ता 10वीची विद्यार्थी आहे, नेहा नंदकिशोर हबीब। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा वाढदिवस हा वृत्तपत्र दिन म्हणून साजरा केला जातो। तर वाचण्याची संस्कृती जपली पाहिजे आणि त्यांची स्मृती म्हणून आज 15 ऑक्टोबर मी वृत्तपत्र वाटप केले आहे। 15 ऑक्टोबर हा दिवस माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वृत्तपत्रे विक्रेता म्हणून साजरा केला जातो। वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी आम्ही आज घरोघरी पेपर टाकून हे उपक्रम केले। माझं नाव गिरीश तिवारी आहे आणि आज 15 ऑक्टोबर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तरुण भारत यांच्याकडून आज मी घरोघरी वर्तमानपत्र वाटले, ज्यामुळे मला खूप चांगले वाटले। म्हणून मी तरुण भारत संवादाचा आभार मानतो आणि आजच्या या मोबाईलच्या काळात वाचनाला वाव मिळावा असे माझे म्हणणे आहे।